ठाकरेंच्या जाहीरनाम्यात मराठी माणूस शब्द नसल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज ठाकरेंनी त्यावर निवडणूक आयोगाचं कारण दिलं। मुंबईकर म्हणजे मराठी माणसासाठीच आमचा वचननामा आहे, मात्र निवडणूक आयोगाला पटणार नाही, आक्षेप घेतला जाईल म्हणून उल्लेख केला नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। यावरून भाजपने त्यांना लक्ष केलं। पूर्वीच्या वचननाम्यात शब्द होता, मग आता आयोगाचं कारण का देता असा सवाल राहुल शेवाळेंनी उपस्थित केला। तसंच युतीच्या जाहीरनाम्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करायला घाबरत नसल्याचं शेवाळेंनी सांगितलं। तेव्हा निवडणूक आयोग आक्षेप घेईल म्हणून वचननाम्यामध्ये मराठी माणूस असा उल्लेख नसल्याचं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी केलेलं होतं। पत्रकारांनी त्यांना या सगळ्याबाबत प्रश्न विचारला होता आणि त्यावर आता राहुल शेवाळेंनी पलटवार करताना काय म्हटलंय आपण ते पाहूया। मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही मुंबईकर हा शब्द या वचननाम्यात घेतलेला आहे, तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही। त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण सांगितलं, परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे, त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी, मराठी सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे। मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का? आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता? निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता, निवडणूक आयोगावर आरोप करत असता, निवडणूक आयोगावर ताशेर ओढत असतात। आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता? आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलायला घाबरत नाही। निवडणूक आयोग असून दे, कोणी आमच्यावर कारवाई केली तरी चालेल। आणि मराठी माणसासाठी पण आम्ही आमच्या वचननाम्याच्या दृष्टिकोनातून मराठी माणसाकरता कटिबद्ध आहे, तेव्हा पण आम्ही घाबरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।